स्माइली बिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. येस. पाटील मॅम गुडल्या वाटतं लेफ्ट झाल्यात. चला, आपण काल बघितलं होतं की आपण आपल्या बॉडीला रेकीला कॉल करून प्रत्येक बॉडी पॉइंट्सला काय करायची, रेकीची एनर्जी द्यायची आहे आणि तिथून जे काही दुखणे असतील, जी काही सफरिंग असेल ती रिमूव्ह करायला त्या पॉइंटला हिलिंग दिल्यावरती आपल्याला काय होते, हेल्प होते. राईट. इथपर्यंत समजलं होतं. त्यानंतर आपण 7 चक्रांचं मेडिटेशन घेतलं. राईट. 7 चक्रांचं मेडिटेशन घेऊन तुम्ही अशा पद्धतीने पण मेडिटेशन करू शकता की तुम्ही बीज मंत्राचा वापर करून, जर तुम्हाला ज्या ज्या चक्रांवरती प्रॉब्लेम आहे पर्टिक्युलर त्या त्या चक्रांचा बीज मंत्र आपण उच्चारून तिथे आपण 3 मिनिटाचं ध्यान साधना करू शकतो. इथपर्यंत समजलंय? येस. आज आपण बघणार आहे रेकीची प्रार्थना प्रत्येकाला येते. सगळ्या ज्यांचं ज्यांचं अटुनमेंट झालंय त्यांना रेकीची प्रार्थना येते आणि त्या एनर्जी फ्लो हातात व्हायब्रेशन जाणवतात. हा, निकम मॅम तुम्हाला हातात व्हायब्रेशन जाणवतात? अनम्यूट. हा, जाणवतात ना, बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं आहे की हे परत आपल्याला एक एक्सरसाइज करायची आहे की मला माझ्या घरातली जर निगेटिव्हिटी काढायची आहे, बरोबर, मला माझ्या स्वतःतली निगेटिव्हिटी काढायची आहे, फॅमिलीला प्रोटेक्शन द्यायचं आहे, घराला प्रोटेक्शन द्यायचं आहे, तर पहिल्या लेवलला मी कुठल्या पद्धतीने प्रोटेक्शन देईन, किंवा मी हा एनर्जीचा बॉल जो मी आज तुम्हाला शिकवणार आहे या एनर्जीच्या बॉलनी प्रत्येक लेवलला आपण एनर्जीचा बॉल यूज करून स्वतःसाठी, इतरांसाठी, घरासाठी, आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूसाठी एक प्रोटेक्शन शील्ड तयार करत असतो. ठीक आहे. येस गुल्हाने मॅम, शक्य असेल तर तुम्हाला कॅमेरा ऑन करता येईल तर बघा. एनर्जी बॉल क्रिएट, हाऊ टू क्रिएट एनर्जी बॉल आजचा टॉपिक आपला आहे. आता आपण काय करणार आहे, पहिल्यांदा आपले हे जे पॉइंट्स आहेत हे प्रेस करून घेणार आहे, एनर्जी ऍक्टिव्हेशन करून घ्यायचे प्रत्येकाने. पहिल्यांदा पॉइंट्स प्रेस करून घ्यायचे. एक पॉइंट्स आपल्याला साधारणतः 12 वेळा प्रेस करायचं आहे. ठीक आहे. हे प्रत्येक तत्वाशी रिलेटेड आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, पाचही तत्व आपले स्ट्रॉंग पाहिजे आहे, आपली पूर्ण बॉडी स्ट्रॉंग पाहिजे आहे, एनर्जीचा फ्लो आपल्यामध्ये व्यवस्थित असला पाहिजे, त्यात कुठल्याही पद्धतीने ब्लॉकेजेस राहणार नाही. तेव्हाच काय होईल, इतरांची देखील आपण काय करू शकतो, हिलिंग करू शकतो. आणि या पॉइंट्सला प्रेस करून आपण आपल्या संपूर्ण बॉडीला, आपल्या आपल्या शरीरातले जे 7 तत्व आहे, 5 नाही 7 हे 5 तत्व हे आपल्या हातावर आहे. ठीक आहे. आणि हे आपले बाकीचे जे 2 तत्व आहे हे कॉस्मिक एनर्जीचं आपलं आहे तत्व, बाकीचे सगळे तत्व आपल्या हातांवरती आहे. एक प्रकारे अॅक्युप्रेशरचे पॉइंट्स पण दबतात आणि आपल्यामध्ये एनर्जीचा फ्लो आहे ना, तो चांगल्या प्रकारे जनरेट होतो. ठीक आहे. आता आपल्याला रेकीला प्रार्थना म्हणायची, रेकीला आवाहन करायचं आहे. हे पॉइंट दाबल्यानंतर आपण काय करणार आहोत, रेकीची प्रार्थना करणार आहोत. प्रत्येकाने आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. 12 पॉइंट्स प्रेस करायचे व्यवस्थित. येस. आपले हात, दोन्ही हात रब करा. एक व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये स्वतःला इमॅजिन करायचंय आणि मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे, दिव्य डॉक्टर मिकाऊसूंची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. प्रार्थना करायचं आहे. व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये आपल्याला स्वतःला इमॅजिन करतोय आपण आणि ब्रह्मांडातून एक दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये प्रवेश करतो आहे. सहस्त्रार चक्र, तुमचं थर्ड आय चक्र, तुमचं थ्रोट चक्र, तुमचं हार्ट चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान आणि रूट चक्रापर्यंत हा प्रवास चालू आहे त्याचा. आणि व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये तुम्ही बसले आहात.
झालंय. रेकीला आवाहन करून झालंय. रेकीची प्रार्थना करायची आहे. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो. दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो. पॉइंट्स आपण प्रेस केलेले होते बरोबर. परत हँड रब करायचे आहे आणि जवळ दूर आपल्याला बघायचे. कुठेतरी आपले जवळ दूर करा आपल्या हातांना. कुठेतरी आपल्या हातामध्ये जडपणा जाणवेल. आणि तुमच्या हातामध्ये कॉन्स्टंट एक एनर्जीचा फ्लो तुम्हाला जाणवेल. एक मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला जाणवत आहे. आणि हँड स्टेबल करायचे आपल्याला. जेव्हा आपल्याला ही फील्ड जाणवत आहे तेव्हा आपले हँड आपल्याला स्टेबल करायचे आहे. येस, जाणवत आहे हाताला एनर्जी. एक बॉल जाणवत आहे. आत्ता आपल्याला हा बॉल जो आडवा आहे तो उभा करा. उभा करा. बघा, उभा करा. मी उभा केलाय. पंपिंग होत आहे हातावरती बघा. एकमेकांकडे अट्रॅक्ट होतोय. आता या बॉलला अफर्मेशन द्यायचंय. काय अफर्मेशन द्यायचंय? आपले डोळे उघडायचे आणि या बॉलला अफर्मेशन द्यायचंय. तुमच्यामध्ये जी काही प्रत्येकाने आपल्याला आपल्या बॉलला काय करायचंय, पहिल्यांदा स्वतःसाठी एक बॉल आपण हा जनरेट केला आहे. एनर्जीचा बॉल जनरेट केला आहे आणि या बॉलला आता आपण अफर्मेशन देतोय. मी स्वतः मी स्वतः माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, माझ्या घरातील सर्व व्यक्ती त्यांची नावं घ्या. मी स्वतः माझ्या घरातील सर्व व्यक्ती, त्या व्यक्तींची नावं घ्यायची आपल्याला. सर्व वस्तू, मी स्वतः माझ्या घरातील सर्व व्यक्तींची नावं घ्यायची आहे. सर्व वस्तू यामधून जी काही निगेटिव्हिटी आहे, ही जी काही निगेटिव्हिटी आहे ही या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी स्वतः माझ्या घरातील सर्व व्यक्ती, सर्व वस्तू यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. बघा, तो बॉल तुम्हाला हळूहळू जड जाणवायला लागेल. मी स्वतः माझ्या घरातील सर्व व्यक्ती, प्रत्येक वस्तू यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. ही निगेटिव्हिटी मी ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करत आहे. ही निगेटिव्हिटी मी ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करत आहे. ही निगेटिव्हिटी मी ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करत आहे. हा बॉलला आपल्याला कुठे टाकायचा आहे? ब्रह्मांडामध्ये टाकून द्यायचा आहे, सोडून द्यायचंय. 3 वेळा फुंकर मारा आणि त्याला म्हणा, माझ्या शुद्ध करत आहे. ही ब्रह्मांडात जाऊन निगेटिव्हिटी शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे.
आता आपल्याला परत एक एनर्जी बॉल करायचा आहे. पुन्हा एक एनर्जी बॉल देतोय आपण. परत आपले हँड रब करायचे, परत एनर्जी बॉल बनवायचा. अशी आपल्याला 3 वेळा एनर्जी बॉलची एक्सरसाइज घ्यायची. आता अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे या बॉलला. हा बॉल हा बॉल दिव्य रेकी शक्तींच्या ऊर्जेनी, हा बॉल दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेनी, दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेनी पॉझिटिव्ह युक्तियुक्त हा बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती करून देत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेनी युक्त असा हा बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करून देत आहे. असं आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणायचं आहे, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. हे ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे. आणि हा आपला क्राऊन चक्रावरती आपल्याला ग्रहण करायचा आहे. कुठे ग्रहण करायचं आहे? क्राऊन चक्रावर ग्रहण करायचा. याच्या ऊर्जा आपल्याला 2 मिनिटं आपल्या क्राऊन चक्राला द्यायच्या आहे. आपल्या हातातल्या ज्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपण ही एनर्जी आपल्या क्राऊन चक्राला देतो आहे. झालंय? येस. आपण काय केलं पहिल्यांदा, आपल्या स्वतःमधली, आपल्या परिवारातील सदस्यामधनं आपण आणि घरातील वस्तूंमधून आपल्याला काय करायची आहे, पहिल्यांदा नकारात्मकता काढायची आहे. आणि ती नकारात्मकता काढल्यानंतर जी पोकळी निर्माण होईल तिथे एक पॉझिटिव्ह ऊर्जांचा एनर्जी बॉल क्रिएट करून टाकायचा आहे. स्वतःसाठी टाकायचा आहे पहिल्यांदा. प्रोटेक्ट युअरसेल्फ. पहिला एनर्जी बॉल कशासाठी केला? एक फुटबॉल बॉल, तो आपण फेकून दिला एक्सरसाइज करून. बरोबर. त्याच्यामधली आपण त्या बॉलमध्ये काय केली की सगळी निगेटिव्हिटी ग्रहण केली त्या बॉलनी. आणि तो ब्रह्मांडात जाऊन आपल्याला ब्रह्मांडाकडे देखील शुद्ध एनर्जी पाठवायची आहे. म्हणून त्याला काय करायचं आहे, ब्रह्मांडात जाऊन तू
जी निगेटिव्हिटी आहे ती शुद्ध झाली पाहिजे, बरोबर. त्यानंतर आपण जो दुसरा बॉल केला तो स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी केला. मला काय करायचं आहे, रोज मला प्रोटेक्शन पाहिजे आहे आणि माझी ताकद पण वाढवायची आहे. म्हणून आपण अफर्मेशन देणार आहोत की मला काय आहे, हा बॉल ग्रहण करून परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे, बरोबर. मग आता हा स्वतःसाठी आला, मग आपल्याला घरात वस्तू वापरायच्या आहे, घरातील प्रत्येक सदस्य आहे जे आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, बरोबर. मग आता तिसरा बॉल जो आपण देणार आहे, तो आपल्याला तिसरा बॉल आपल्याला कोणाला द्यायचा आहे, की आपल्या घरातील वस्तू आणि व्यक्तींना क्रिएट करून द्यायचं आहे. अफर्मेशन कसं द्याल, की आपल्याला पहिल्यांदा सेम रेकीची प्रार्थना आपण म्हणतोच आहे, याच प्रोसिजर मध्ये जातो आहे. आपले हँड रब करणार, परत एक एनर्जीचा बॉल क्रिएट करणार. कारण बऱ्याच वेळा ट्रॅव्हलिंग करावं लागतं, बऱ्याच वेळा आपल्या घरातील सदस्य बाहेर गावी राहतात, तिथे त्यांना आजारपण येऊ नये, त्यांची एनर्जी बॅलन्स राहावी, त्यामुळे आपण हा एनर्जीचा बॉल त्यांना देत असतो. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांसाठी, माझ्या घरातील प्रत्येक वस्तूसाठी आणि वाहनांसाठी दिव्य रेकी शक्तींनी, ऊर्जांनी युक्त हा एनर्जीचा बॉल मी बनवलेला आहे. हा बॉल, हा एनर्जीचा, एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांचा, एक पॉझिटिव्हिटीचा हा एनर्जीचा बॉल माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांसाठी, तुमचे सदस्यांचे नावं घ्यायचे आहेत आपल्याला, 4 असतील तर 4 लोकांचे नावं घ्यायचे, प्रत्येक वस्तूंसाठी, वाहनांसाठी, ह्या दिव्य ब्रह्मांडीय या सकारात्मक ऊर्जेचा बॉल माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांनी ग्रहण कर, माझ्या प्रत्येक वस्तूंसाठी तयार केलेला आहे. या बॉल ग्रहण करून त्यांना परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. त्यांना परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर, दीर्घायुष्य याची प्राप्ती होत आहे. आणि हा असा फैलवून द्यायचा, आपला बॉल काय करायचा आपल्याला, या पद्धतीने आपल्या घरामध्ये फैलवून द्यायचा आहे. ही एनर्जी आपण त्यांना पूर्णतः फैलवून देतो आहे, स्प्रेड करतो आहे. ही पॉझिटिव्हिटी काय करतोय आपण, प्रत्येकापर्यंत स्प्रेड करतो आहे. कळतंय? कळलं. पहिला एनर्जीचा बॉल जो आपण क्रिएट केला तो आपण कशासाठी केला, आपल्यामधनं नकारात्मकता, आपल्या घरातल्या लोकांमधनं नकारात्मकता काढण्यासाठी, वस्तूंमधनं नकारात्मकता काढण्यासाठी तो केला. दुसरा एनर्जीचा बॉल तुमची एनर्जी वाढावी, तुम्हाला प्रोटेक्शन भेटावं त्यासाठी केला. तिसरा एनर्जीचा बॉल तुमच्या वाहनं, तुमच्या घरातील सर्व सदस्य आणि तुमच्या घरातील वस्तू यांना प्रोटेक्शन देण्यासाठी क्रिएट केला. आता अजून एक आपल्याला एनर्जीचा बॉल शिकायचा आहे, तो म्हणजे आपल्या अर्थ हिलिंगसाठी. अर्थ हिलिंग म्हणजे काय, आपली जी धरणी माता आहे, बरोबर, ती आपल्या कित्येक वर्ष, म्हणजे कित्येक वर्ष आपल्याला काय करते, प्रोटेक्ट करत आहे. प्रत्येक वेळा आपल्याला सपोर्ट करते आहे. आपल्याला काय जो आपलं जे अन्न, वस्त्र, ज्या आणि आपल्याला जो निवारा मिळतो आहे, आपण सगळ्या गोष्टी, वॉटर पण आणि आपलं अन्न पण, आपल्याला मूलभूत गरजा ही धरणी माताच पुरवते आहे आणि पूर्ण करते. जर ही आपल्याला सांभाळ करत नसती तर आपण हवेत तरंगत असतो. त्यामुळे आपल्याला अन्न पाण्याची जी निर्मिती होते ही धरणी माताच करते आहे आणि या धरणी मातेला, या विश्वाला प्रोटेक्ट करण्याची एक हिलर म्हणून आपली जबाबदारी बनते. तर एक एनर्जीचा बॉल दररोज आपण काय करायचा आहे, आपल्या धरणी मातेला समर्पित करायचा आहे.
लिहून घ्या तुम्ही वाटलं तर, की एक एनर्जीचा बॉल, कारण आपण समाजाचं देणं लागतो, आपण या पृथ्वी तलावावर राहतो, तर त्या पृथ्वीचं संरक्षण व्हावं, या पृथ्वीवरती येणाऱ्या काळात पॉझिटिव्ह गोष्टी घडाव्यात, आपले मुलं, आपल्याला, आपलं जे राहिलं आयुष्य आहे, आपल्या मुलांचं आयुष्य, त्यांच्या मुलांचं आयुष्य सुरक्षित जावं, ही एक प्रार्थना, जर सामूहिक प्रार्थना आपण सगळ्यांनी केली तर नक्कीच त्याचा कुठेतरी बेनिफिट आपल्याला जाणवेल. तर आपला चौथा एनर्जीचा बॉल सेम, आपल्याला लेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे, माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे, डॉक्टर मिकाऊसूंची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचं आहे. आणि आपल्याला परत एक एनर्जीचा बॉल, आपल्याला ह्या ऊर्जांना इमॅजिन करून, व्हिज्युअलाइज करून एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. असं समजायचं आहे की हा एनर्जी आहे, आपण ही पूर्णतः आपल्या धरती मातेला देतो आहे. आणि त्याला अफर्मेशन द्यायचंय की ह्या दिव्य दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा बॉल, एक पॉझिटिव्हिटीचा बॉल मी माझ्या धरती मातेसाठी, माझ्या डिवाइन मदरसाठी करते आहे. आणि त्या मदरसाठी मी हा, ज्या माझ्या आईसाठी, माझ्या मातृसाठी, मी जे मातृभूमीसाठी जो एनर्जीचा बॉल क्रिएट करते आहे, हा बॉल ग्रहण करून या पृथ्वी तलावावरती एक पॉझिटिव्हिटीची, एक सकारात्मक वातावरणाची निर्मिती झालेली आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ, प्रत्येकाला चांगलं आयुष्य, प्रत्येकाला सुखी समाधानी जीवन प्राप्त झालेलं आहे. हे विश्वची माझे घर म्हणतात ना, त्याच पद्धतीने आपल्याला हा एनर्जीचा बॉल धरणी मातेला समर्पित करायचा आहे. तुमच्याकडे जी काही गार्डन असेल, तुमच्याकडे तुम्ही जर जमिनीवर, म्हणजे जेव्हा तुम्ही वॉकिंगला जातात, गार्डनला जातात, किंवा तुमच्याकडे टेरेस असेल, तर तुम्ही हा तुमच्या टेरेसवरती, तुमच्या नाहीच काही तर तुमच्या घरी जी तुमची जी फ्लोअर आहे तिथे तुम्ही या पद्धतीने हा प्रवाहित करायचा आहे, की ही संपूर्ण एनर्जी पृथ्वी मातेने ग्रहण केलेली आहे. करेक्ट. समजलं इथपर्यंत? का करायचे? एनर्जीचा बॉल का क्रिएट करायचा? पहिले स्वतः 4 एनर्जीचे बॉल आपल्याला जनरली रोज करायचे आहे. ठीक आहे. आपल्याला स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी, फॅमिलीच्या प्रोटेक्शनसाठी, आणि एक पृथ्वीच्या प्रोटेक्शनसाठी. तुमच्या कार, तुमच्या वस्तू, तुमचा मोबाईल, तुम्ही हा, जेव्हा तुम्ही घोषित करणार की मी याला सगळ्यांना प्रोटेक्शन देत आहे, आणि बघा प्रत्येक जण ना ईश्वराला सांगून घराच्या बाहेर पडत नाही. बरेच वेळा असं होतं की बा, आपल्याला आयडियली काय करायला पाहिजे की जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता आहे तेव्हा तुम्ही कुठेतरी तुमच्या कुलदेवतेला, तुमच्या घरात जे मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन नमस्कार करून मग घराच्या बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडणार आहे किंवा तुमचं बघा तुमचे संकट टळतात, तुमच्याही लक्षात नाही राहत, कर तुम्ही ही सवय लावून घेतली, तर येणाऱ्या जेव्हा आपली जी एनर्जी आपण ईश्वरासोबत कनेक्ट करून बाहेर पडतो आहे, तर येणारे आपल्या समोर जे येणारे आव्हान आहे, मोठा दगड पडणार असतो पण छोटे छोटे दगड पडतात. काय होतं, एखाद्या वेळेस आपल्या आयुष्यात खूप मोठा दगड पडणार असतो, खूप मोठा ऍक्सिडेंट होणार असतो, पण फक्त पायाला खरचटतं. कुठेतरी ती ईश्वरीय ऊर्जा तुमच्या सोबत, तुमच्या सपोर्टला असते. कळते? म्हणून जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो आहे तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे, एक तर ईश्वराला सांगून जाणं, घरातले जे काही देवघर आहे, तुमची कुलदेवी आहे तिला सांगून जाणं. बरोबर? आपण म्हणतो ना मुलांना, बाहेर जायच्या अगोदर मला सांगून जा बरं. लहान मुलांना किती आठवणीने बोलतो आपण की तू खाली खेळायला चाललाय पण जायच्या अगोदर मला न सांगता कुठे जायचं नाही. मग ते जे आपण आपलं श्रद्धास्थान आहे, आपले जे ईश्वर गुरु आहे, त्यांना देखील असं कुठेतरी वाटतं की नाही आपल्या मोठ्यांना, की आपण त्यांना सांगून गेलं पाहिजे. बरोबर? मग हे सगळ्यांकडेच फॉलो होते असं नाही होत.
म्हणून जेव्हा आपण रेकीची एनर्जी म्हणजे रेकीच्या ऊर्जांचा आपण अनुभव घेतो आहे, रेकी एनर्जी शिकतो आहे, तेव्हा हे एनर्जीचा बॉल एक आपण हिलर म्हणून प्रत्येकाला, आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूला, व्यक्तींना आणि आपल्या वाहनांना द्यायचा आहे. आणि आपण ईश्वराचं, आपण या पृथ्वी तलावावर राहतो म्हणून या धरणी मातेचं आपल्याकडे काहीतरी देणं लागतं, बरोबर ना? वसुधैव, आपली ही वसुंधरा आपल्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, पाणी सगळ्यांची निर्मिती करते आहे आणि ती प्रोटेक्टेड राहावी म्हणून, आणि म्हणून एक एनर्जीचा बॉल आपण तिला द्यायचा आहे की जेणेकरून आपली पुढची पिढी, आपली पिढी, आपल्या पुढची पिढी आणि त्यांच्याही पुढच्या ज्या काही पिढ्या आहेत त्यांना एक सकारात्मक ऊर्जेचा एक प्रवाह कुठेतरी त्या राहतील, तिथे त्यांना सकारात्मक ऊर्जा जाणवतील, त्यांना पॉझिटिव्हिटी ॲटमॉस्फिअर मध्ये राहील, बरोबर? जेव्हा कोविड आला होता तेव्हा जे काही हिलर्स होते त्यांनी प्रत्येक वेळा हाच एनर्जीचा बॉल सगळीकडे टाकलाय की ह्या संकटातून आम्हाला काय कर, मुक्त कर. कळतंय? असं कुठेतरी जागतिक संकट आहे तिथे हा बॉल आपल्याला, बघा नॅचरली आपण एखाद्यासाठी पॉझिटिव्हिटी पाठवतो, ती नकळत तुमची मल्टिपल होऊन तुमच्याकडे येते. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात पेरणी सुखाची करतो, ती पेरणी माझ्या आयुष्यात लाख पटीनी मल्टिपल होऊन माझ्याकडे येणार. पण जेव्हा मी माझी पेरणी चुकवली, मी जर दुसऱ्यांच्या आयुष्यात कारले पेरले तर माझ्याही आयुष्यात कारले मल्टिपल होऊन येणार. लक्षात हे ठेवायचंय. कळतंय? येस. इथपर्यंत समजलंय? पुढे जाऊया आपण. स्क्रीन शेअर करते मी. आता आपण एनर्जी अटेनमेंट घेतला आहे प्रत्येकाने, बरोबर? मग आता आपल्याला काय करायचं आहे, या ऊर्जा आपल्याला अन्न पाण्याला कसं पद्धतीने चार्ज करतो हे शिकायचं आहे, बरोबर? म्हणजे आपलं अन्न पाणी जे आपण खातो आहे, बरोबर, ते आपण बघितलं की आपण पाणी कसं पितो आहे. आपल्या घरामध्ये जे पाणी आपण मसुरी इमाटोनी आपल्याला एक्सपेरिमेंट दाखवला की अफर्मेशन दिलेलं पाणी आणि जे काही न अफर्मेशन दिलेलं पाणी कसं राहतं, ते गढूळ राहतं. आणि जेव्हा आपण एक अफर्मेशन देऊन पाणी पितो तेव्हा काय होतं, ती ऊर्जा आपल्या शरीरापर्यंत पोचते आणि त्याच ऊर्जांचा आपल्याकडे तो प्रवाह जाणवतो आणि आपल्या आयुष्यात कुठे तरी आपल्या शरीरातले, मनातले 7 चक्रांमधले जे काही ब्लॉकेजेस असतील ते रिमूव्ह व्हायला काय होते, मदत होते. पाणीवरती खूप जास्त रिसर्च करण्यात आलेला आहे, कारण आपल्या शरीरामध्ये पण तेवढंच 71-75% जे काही रेशो आहेत त्याच्यात आपलं पाणी देखील, पाणी कुठे आहे आपल्या शरीरात, तेवढंच पाणी, बरोबर आहे? पाणी काय करते, तुमच्या शरीरातली ऊर्जांचा प्रवाह खूप सुंदर पद्धतीने जाणवतो. जेव्हा तुमच्या शरीरात पाणी व्यवस्थित पिता तेव्हा तुम्हाला डिहायड्रेशन जाणवणार नाही, तुम्हाला थकवा जाणवत नाही, म्हणून तुम्हाला पाणी भरपूर प्यायचंय. लक्षात राहील. पाणी का जास्त प्यायचं आहे की एनर्जी लाईन राहते, तुमची बॉडी बॅलन्स राहते, तुमचं वेट मेंटेन राहतं, प्रत्येक गोष्टीला पाणी काय करतं, सपोर्ट करतं. कमीत कमी 4 लिटर 3 लिटर तुमच्या वजनानुसार पाणी प्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला आपल्या ऊर्जा वाढवायची आहे, एक हिलर म्हणून माझ्यामध्ये ऊर्जा वाढल्या पाहिजे. प्रत्येकाला वाटतं ना की माझ्या ऊर्जा मी कुठल्या पद्धतीने वाढवू, म्हणजे मला या रेकीची एनर्जी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या म्हणजे इतरांसाठी देखील, माझे जे काही कुटुंबा व्यतिरिक्त माझे जे काही नातेसंबंध आहे, कारण पहिल्या लेवलला आपण फक्त 10% एनर्जी इतरांना देऊ शकतो, दुसऱ्या लेवलला आपल्याला सिम्बॉल्स मिळतात म्हणून आपली एनर्जी 40% वाढते, तिसऱ्या लेवलला आपण 100% इतरांची हिलिंग करू शकतो. ठीक आहे? म्हणून माझी एनर्जी मी कशी पद्धतीने वाढवेल, बरोबर ना? एक हेल्दी बॉडी, आपली हेल्दी बॉडी राहायला पाहिजे आणि हेल्दी माइंड राहायला पाहिजे, त्यासाठी मी काय करायला पाहिजे? तर ह्या 10 गोष्टी आहेत ज्यांनी आपला बॉडी मधला जो काही म्हणजे प्रवाह आहे, जो ऊर्जांचा प्रवाह आहे तो खराब होतो. 10 थिंग्स दॅट वीकन द आपली लाईट गिव्हिंग एनर्जी, म्हणजे आपल्यामधली जी प्राण ऊर्जा आहे, जी आपल्याला कंटिन्यू आपल्याला काय करते, आपला सांभाळ करते, कंटिन्यू आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करते, ही प्राण ऊर्जा या 10 गोष्टींनी काय होते, खराब होत असते. पहिली गोष्ट म्हणजे टू मच अल्कोहोल, म्हणजे ज्यांना कुठल्याही पद्धतीचं व्यसन आहे, दारू पिणं, सिगरेट पिणं, ड्रग्स, या सगळ्यांचं व्यसन ज्यांना आहे
त्यांच्यामध्ये काय होते, ही एनर्जी काय होते, ब्लॉकेजेस निर्माण करते. त्यांचा औरा ती ब्लॉक करत असते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला कंपल्सरी नाही, रेकी कुठलाही नियमात तुम्हाला सांगत नाही की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, ड्रिंक करू नका, स्मोकिंग करू नका. बट तुम्हाला जर असं वाटत असेल की माझी प्राण ऊर्जा सपोर्टी राहावी, ती मला प्रत्येक सिच्युएशन मध्ये माझी एनर्जी टिकावी. आता असं होतंय की तिशीत आल्यानंतर तुमचे गुडघे दुखत आहे, आपल्या आया तिशीत पस्तीशीत आल्यानंतर आपले त्यांच्या अजूनही त्या 50 वर्षाच्या भरपूर काम करू शकतात. 50 वर्षाच्या 60 वर्षाच्या ज्या स्त्री आहे, शेतात काम करणाऱ्या ज्या स्त्री आहेत, त्या अजूनही त्यांचे तेवढंच आहार आहे आणि त्यांचं कामही तेवढेच आहे. पण आता ज्या 30च्या काय जेंट्स काय आणि लेडीज काय, 30-35 लोकांचे गुडघे दुखतात, त्यांना पाठीचे दुखणे चालू झालेले आहे. का होत आहे असं? कारण लाईफस्टाईल डिसीज निर्माण होत आहे, डिसऑर्डर होत आहे क्रिएट. लाईफस्टाईलच व्यवस्थित नाही आहे ना. जेव्हा तुम्ही लाईफस्टाईल मेंटेन कराल, तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या दूर राहाल, तेव्हा तुमची एनर्जी काय राहील, बॅलन्स राहील. मग दुसरी गोष्ट काय आहे, ते पुअर डाएट. पुअर डाएट म्हणजे फास्ट फूड. आता कसं झालं, पटकन ऑर्डर केलं, खाल्लं, बर्गर, पिझ्झा, मॅगी, स्विगी, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींनी जे ब्रेडचे पदार्थ आहे, आपल्याला माहिती नाही ब्रेड कसं बनतं, माहित आहे का? मॅगी माहिती नाही काय पदार्थांनी बनते. जर 2 मिनिटात ती बनत आहे आणि 2 मिनिटात खरंच आहे आपल्याला बॉडीला काही मिळणार आहे का? म्हणजे आपण उकडून काहीतरी खाताय, मग आपल्या फोडणीच्या शेवया परवडल्या ना, ज्या पारंपरिक चालू आहे आणि इतके वर्ष झाले, जवळपास 50-60-100 वर्षांपर, ज्यांच्याही पेक्षा जास्त आपण जेव्हापासून शेवया खातो आहे तेव्हापासून कोणालाच काही झालेलं नाही. कोणाचीही शुगर स्पाइक नाही झाली, कोणालाही बीपीचा प्रॉब्लेम नाही, कोणालाही ब्लॉकेजेस नाही. बघतोय आपण ही गोष्ट. आपल्या आधीच्या लोकांचं जे डाएट होतं ते जर आपण अजूनही फॉलो केलं, म्हणजे आधीचे लोक जे खात होते, जे तेही भेळ बनवून घरात खात होते ना. आधीच्या लोकांनी ज्या ज्या गोष्टी फॉलो केल्या त्या आपण आताही केल्या, तर आपली एनर्जी काय राहील, बॅलन्स राहील. ऑलरेडी इतकं फास्ट फूड वाढत आहे आणि आपल्याला बऱ्याच वेळा आपण इतरांसोबत जेव्हा जेवायला जातो तेव्हा अवॉइड करू शकत नाही. करू शकतो का? किंवा एखाद्याचा बर्थडेला आपल्याला बोलवलं तेव्हा अवॉइड करू शकतो का आपण या गोष्टी? नाही. मुलांच्या बर्थडेला आपल्याला काय करायचं असतं, कोणाला आपल्या मुलांसोबत बर्थडेला बोलवलं तेव्हाही अवॉइड नाही करू शकत, पार्टीच्या ठिकाणी काही बोलवलं तेव्हा अवॉइड नाही करू शकत. म्हणून आपण जी दिनचर्या फॉलो करतो, आपली जी डेली लाईफ आहे, त्यामध्ये तुम्ही अवॉइड करा की तुम्ही तुमच्या जे काही रुटीन आहे त्यामध्ये प्रॉपर डाएट घेईल, की मी सॅलड पण खाईल, मी प्रोटीन्स पण खाईल, मी कार्बोहायड्रेट्स पण खाईल, मी मिनरल्स पण खाईल, माझ्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण जातील. म्हणजे माझी संपूर्ण थोड्या प्रमाणात खाईल, परिस्थितीनुसार मी काय करेल, थोडं थोडं खाईल, पण मी काय राहील, हेल्दी राहण्याचा प्रयत्न करेल, पाणी भरपूर पिल. मग त्यांनी काय होईल, माझी एनर्जी काय राहील, अलाइंड राहील, एक प्रॉपर एनर्जीचा फ्लो माझ्या 7 चक्रातून जाणवेल. त्यानंतर आपण फिजिकल, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, एकाच ठिकाणी बसून कामं करायची आहेत, घराला हातपाय लावा, हातपाय कुठेच लागले पाहिजे नाही, मी अशीच राहणार. त्यामुळे आपल्याला वजन वाढतंय ना. निगेटिव्ह हॅबिट्स, बॅड हॅबिट्स, कुठलेही हॅबिट्स, त्यांनी देखील प्रॉब्लेम होतोय. तुमची झोप व्यवस्थित होत नाही, तुम्ही सतत कुठल्या तरी आजारात, कुठल्या तरी टेन्शन मध्ये राहतात. कधी कधी खूप डब्याची घाई असते, रात्री झोपायला उशीर होतो. या सगळ्यांमध्ये जेव्हा तुमची झोप जरी व्यवस्थित नाही झाली, त्याचा झोपेचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो आणि त्या शरीरावरती ऍसिडिटी, तुमचं मायग्रेन, बीपी, शुगर आणि तुमचं वेट गेन पण तुमची झोप प्रॉपरली झाली नाही तर होतं. तुम्हाला जेव्हा खूप स्ट्रेस येतो तेव्हा देखील काय होतं की तुमची लाईफ फोर्सची जी आपली एनर्जी आहे ती बॅलन्स राहत नाही. आणि सायकिक अटॅक म्हणजे काय, एखाद्या वेळेस तुम्हाला कोणीतरी निगेटिव्ह सायकिक अटॅक तुमच्यावर झाला आहे, खूप काहीतरी निगेटिव्हिटी, खूप निगेटिव्ह जेलसी, आता मी तो शब्द वापरत नाही, पण प्रत्येकाला माहितीये की काही काही गोष्टी समोरच्याचं चांगलं होऊ नये म्हणून लोक करतात, एक निगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचवतात. प्रत्येकाला माहितीये की नाही? मग या निगेटिव्हिटीमुळे आपली एनर्जी काय होते, आपली एनर्जी टिकतच नाही.
प्रत्येक वेळा न कळतरित्या मला थकवा येतो. काहीही न करता मी थकते आहे, काही न करता माझी एनर्जी पुरत नाहीये, थोडं काम झाल्यावर मला आळस येतो आहे. म्हणजे काय, कुठेतरी माझ्या शरीरामध्ये हे ब्लॉकेजेस आहे आणि कुठेतरी माझं शरीर, माझा आवरा काय झाला आहे, वीक झालेला आहे. आपण हे जाणून घेतलं होतं, राईट? म्हणून मला काय करायचंय, माझ्या एनर्जीला स्ट्रॉंग करण्यासाठी या सगळ्या गोष्टींपासून थोडं दूर राहायचंय. मला शुद्ध हवा ग्रहण करायची आहे, प्रॉपर झोपेचं शेड्यूल ठेवायचं आहे. जे काही ड्रग्ज आहे, जे काही बॅड हॅबिट आहे, जे काही व्यसन आहे, कुठलंही वाईट गोष्टीचं व्यसनापासून मला दूर राहायचं आहे. आणि किमान 20 मिनिटं सकाळी, 20 मिनिटं संध्याकाळी मला चालायची, एक्सरसाइज करायची. जर शक्यच नाही आहे तर तुम्ही 10 मिनिटांचा स्लॉट डिसाईड करा, 4 वेळा चाला. नाश्त्याच्या पहिले चाला, दुपारच्या जेवणाच्या पहिले चाला, संध्याकाळी 10 मिनिटं चाला, रात्री जेवणानंतर 10 मिनिटं. डिवाइड करा. तुम्हाला वेळ मिळत नाही ना, पण यांनी काय राहील की तुम्ही तुमच्या शरीराला कुठेतरी व्यायाम देत आहात. कळतंय? तुमचं या सगळ्यांनी काय राहील, जेव्हा तुमच्याकडे तुम्ही हे 40 मिनिटांचा व्यायाम करता आहे, कुठलाही व्यायाम करा तुम्ही, तुमच्याकडनं रोज शक्य नाहीये, 2 आठवड्यातून 2 दिवस सोडून द्या, 5 दिवस करा, अल्टरनेट दिवस करा, पण एक्सरसाइज करा, ब्रीदिंग एक्सरसाइज करा. म्हणजे काय होईल, प्राणायाम केल्यानंतर तुमच्याकडे ना जो प्राणवायू तुमच्या शरीरात जातो आहे, तो प्राणवायू एक पॉझिटिव्हिटी तुम्हाला देतो. त्या प्राणवायूनुसार तुमचं शरीरही तो प्राणवायू ग्रहण करतो आणि प्राणायामामुळे तुम्हाला जे काही ब्रीदिंग इश्यू असतील, जे काही तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिक्स असतील, ते बाहेर फेकले जातात. म्हणून या गोष्टी करणं गरजेचं आहे. कळतंय? मग आता आपल्याला करायचंय, प्रत्येक जण जेवण करताय, प्रत्येकाने अट्युनमेंट घेतलं आहे, जेवण करता आहे. मग ते मी जेवण कुठल्या पद्धतीने करायचंय, मग या जेवणाला आपल्याला एनर्जी द्यायची आहे. काय करायचंय, आपण जेव्हा रोज जेवण बनवतो, एक तर ते कुठल्या तरी मंत्रामध्ये बनवा. मंत्र म्हणजे काहीतरी गाणं लावून ठेवा देवाचं, काहीतरी तुम्ही जे काही ईश्वर गुरूंना मानता, जे काही तुमचे जे धर्मानुसार, तुमचे जे काही पंथानुसार तुम्ही ज्या ईश्वरांची आराधना करता, ते जेवण बनवताना आपल्याला काय करायचं आहे, त्या ईश्वर गुरूंना त्यांचं कुठलंही सॉन्ग तुम्ही लावून ठेवू शकता. एक पर्याय झाला. त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, रेकीला कॉल करायचं. पहिल्यांदा रेकीची प्रार्थना करायची आहे की मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, ही प्रार्थना करायची. रेकीमधनं एनर्जी आपल्याला मागवायची आहे. आणि दोन्ही हात आपल्याला काय करायचे, जे अन्न आपण ग्रहण करतो त्या अन्नावरती, किंवा तुम्ही जे बनवले आहे, बरोबर, तुम्ही जे रोज जेवण बनवता, ते जेवण बनवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला या पद्धतीने हात ठेवायचे की हे अन्न ग्रहण करून माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. कळतंय का? अफर्मेशन काय द्यायचं आहे, हे अन्न ग्रहण करून मला व माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य याची प्राप्ती झालेली आहे. या पद्धतीने अफर्मेशन दिलं आणि एखाद्या वेळेस जर एखादा पदार्थ चुकीचा घडला तरी देखील घरातले निमूटपणे जेवण करतात. आपल्याला रोज फूड चार्जिंग करायची आहे, वॉटर चार्जिंग करायची आहे. हे अन्न ग्रहण करून मला रेकीला कॉल करायचा. प्रत्येक वेळा आपल्याला रेकीची आवाहन करून रेकीला प्रार्थना द्यायची आहे. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणून आपल्याला अन्नाला नमस्कार करायचा आहे. आपण स्वतःला थँक्यू म्हणतोय आणि अन्नाला अफर्मेशन देतोय, हे अन्न ग्रहण करून मला व माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेली आहे. पहिल्या लेवलला आपण हे अफर्मेशन देतो, दुसऱ्या लेवलला आपण काही सिम्बॉल ड्रॉ करतो. फरक काय आहे, पहिल्या लेवलला आपण अफर्मेशन देतो आहे, दुसऱ्या लेवलला आपण सिम्बॉल्स टाकून अफर्मेशन देणार.
त्यानंतर आपण जे पाणी पितो ते माठात असेल किंवा कोठीमध्ये असेल किंवा गडवा काय म्हणतात तुम्ही जे म्हणतात तांब्या तो मोठा असतो हंडा, किंवा तुम्ही फिल्टर बसवलेलं असेल बरोबर, किंवा ग्लासमध्ये पाणी पित असाल तर त्या ग्लासला देखील तुम्ही काय करायचं, अफर्मेशन द्यायचं की हे पाणी ग्रहण करून मला परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. हे पाणी ग्रहण करून मला परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. शक्य असल्यास आपल्याला काचेच्या ग्लासमध्येच पाणी प्यायचं आहे. शक्य असल्यास आपल्याला काचेच्या ग्लासमध्ये पाणी प्यायचं आहे. आणि हातात ग्लास घेऊन या पद्धतीने, जर आता हा माझा कप आहे तर मी हा कप हातात घेईल या पद्धतीने आणि या पाण्याला खूप प्रेमाने बघेल, रेकीला आवाहन करणार आणि आपल्याला काय करायचं, अफर्मेशन द्यायचंय. हे हे पाणी ग्रहण करून मला परम सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये आपल्याला रेकीला आवाहन करायला विसरायचं नाही. जी आपण प्रोसिजर करतो आहे त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये आपल्याला रेकीला आवाहन करायला विसरायचं नाही आहे. इथपर्यंत समजलंय? पुढे जाऊया. तुम्ही दररोज स्वतः साठी तुमचे हे वाक्य लिहायचे आहे. हे वाक्य लिहून घ्या. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम विनर, टुडे इज माय डे. हे तुम्ही स्वतःला वाक्य म्हणायचे आहे. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, टुडे इज माय डे. हे रोज मी माझ्या रेकॉर्डिंग करून ठेवलेली आहे. मी हे सकाळी ऐकते. तुम्हीही हे वाक्य तुमच्या आवाजात रेकॉर्ड करू शकता आणि हे रोज ऐकायचे. तुम्ही काम करताना ऐका, तुम्हाला वाटलं तेव्हा म्हणा. कसं करायचं, मी सकाळी आणि रात्री झोपताना दोन्ही वेळा ऐकते हे वाक्य. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम विनर, टुडे इज माय डे. आज माझा दिवस आहे. हे तुम्ही तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून ठेवू शकता. झालंय? येस. काही कॉमन अफर्मेशन मी तुम्हाला सांगते की तुम्ही एक पॉझिटिव्ह अफर्मेशन तुमच्यासाठी किंवा प्रत्येकासाठी कोणीही वापरू शकतं. ठीक आहे. ते कॉमन अफर्मेशन तुम्ही लिहून घ्या. आणि एक अफर्मेशन आपल्याला 21 दिवस, जर तुम्ही लिहत नसाल तर अजूनही लिहिणं सुरू करा. आपल्याला पिवळ्या पेजची डायरी पाहिजे आहे आणि त्या पिवळ्या पेजेसवरती आपल्याला रेड कलरच्या पेननी अफर्मेशन्स लिहायचे आहे. काय करायचंय, जी गोष्ट तुम्हाला लवकर पाहिजे, बरोबर, प्रत्येकाला काही ना काही पाहिजे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्ही पहिल्यांदा त्याची लिस्ट करा की येत्या 3 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरात, 5 वर्षात माझे काय गोल आहे, मला काय अचीव करायचंय, मी स्वतःला कुठे बघते. मी आज इथे आहे, मग मला माझ्या समोर जायचं आहे, तर मग कुठपर्यंत मला जायचं आहे, मी कुठे बघते स्वतःला. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करायला मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. तर ते तुम्हाला करायचं आहे. ते करताना आपल्याला काय करायचं आहे, एक आपल्याला विजन बोर्ड पहिल्यांदा बनवायचा होता की तुम्ही ते प्रिंटेड स्वरूपात तुमच्या माइंड पर्यंत त्या गोष्टी पोचवा. एक पिक्चर स्वरूपात तुम्हाला माइंड पर्यंत त्या गोष्टी पोचवायच्या आहे थ्रू विजन बोर्ड. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपल्या येलो कलरच्या डायरीवरती रेड कलरच्या पेननी अफर्मेशन लिहायचे आहे. स्वप्नाली मॅम, बरं वाटत नाही का तुम्हाला? हा, थकलाय तुम्ही खूप. अनम्यूट करा. डोकं दुखतंय मॅडम.
डोकं मायग्रेनचा त्रास होत आहे. मायग्रेन आहे तुम्हाला? हो मॅम. खूप विचार करता का? ते नकळतच होतं मॅडम. बर, ठीक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आपली सगळ्या गोष्टी करायच्या आहे, जेणेकरून येत्या 3 महिन्याच्या प्रॅक्टिस नंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळायला सोप्या जातील. आता लेवल नुसार प्रत्येक गोष्ट मिळते. जेव्हा तुमच्यामध्ये ब्लॉकेजेस असतात किंवा ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही, सम बघा मी काय म्हणते आहे की तुमच्यासाठी ती गोष्ट योग्य नाही. बऱ्याच वेळा असं होतं ना की एखाद्या मुलीचं आणि मुलाचं लग्नाचाच विषय घ्या, की गोष्टी खूप पुचलेल्या असतात आणि अचानक ते लग्न थांबतं किंवा तुटतं. बघितलंय आपण, ऐकतो की अशा जेव्हा गोष्टी घडतात म्हणजेच काय, कुठेतरी ते योग्य नव्हतं म्हणून ते घडलं. म्हणून त्या गोष्टीत स्टॉप आधीच ईश्वर काय करतो की काहीतरी तुम्हाला सोल्युशन देत असतो की अरे नको पुढे जाऊ, हे वर्क करणार नाही. त्याच पद्धतीने आपण जे अफर्मेशन लिहितो आहे त्या गोष्टी तुमच्यासाठी, तुमच्या आयुष्यासाठी जर पॉझिटिव्ह असेल तर त्या गोष्टी घडतात. जर त्या गोष्टी निगेटिव्ह असतील त्या गोष्टी घडत नाही. रेकी आपल्याला आपल्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये सपोर्ट करते. रेकी आपल्याला आपल्या गरजेनुसार वापरायची आहे. आपल्याला रेकीचा वापर करताना त्याचा लालच म्हणून वापर करायचा नाही. जिथे खरंच गरज आहे, जिथे खूप मदतीची गरज आहे, तुम्ही तिथे रेकी द्या, रेकी घ्या. पण जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला रेकीचा वापर कराल तर हा तुमचा स्वार्थ झाला. हा काय, हा लालची पदार्थ. हा बोला. मॅडम मी कुठेतरी वाचलं होतं की आपण दुसऱ्यांना जेव्हा रेकी देतो तर आपण त्याच्या कर्मामध्ये आपण हात घालतो असं म्हणतात. तर ते बरोबर आहे का आणि कितपत योग्य आहे की आपण म्हणजे दुसऱ्याला रेकी द्यायला हवी असं? रेकी द्यायला पाहिजे. पहिल्यांदा रेकीचे दोन, तुम्ही कदाचित क्लासमध्ये नव्हतात पण मी तेव्हा सांगितलं होतं की रेकीला दोन बंधन आहे. डॉक्टर मिकाऊ सुईंनी जेव्हा रेकीची हिस्ट्री सांगितली आणि रेकीच्या ऊर्जा सर्वांपर्यंत पोहोचवल्या तेव्हा त्यांना दोन नियम सांगितले की विचारल्याशिवाय रेकी देऊ नका. कोणी जर मागितली आहे तर रेकी द्या. आणि रेकी जर तुम्ही देता आहात किंवा तुम्ही कुठलीही जी काही जे देत आहात, अट्युनमेंट देत आहात, रेकी देत आहात, तर त्या बदल्यात छोटीशी एनर्जी एक्सचेंज घ्यायची. जर तुम्हाला गरज आहे तर तुम्ही तुमची एनर्जी एक्सचेंज स्वतः ठरवू शकता. कळतंय? तुम्हाला मी परत सांगते की नाही म्हणून टीचरनी सांगितलं असं, मला माझ्या मॅडमनी सांगितलं असं, असं नाही. तुमची एनर्जी एक्सचेंज तुम्ही ठरवायची. की तुम्ही जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली आणि त्यांनी म्हटलं की अरे मला रेकीची गरज आहे, तू देतो का, तेव्हा काय करायचंय, तुमची एनर्जी एक्सचेंज तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकता. 111 काय काय जे असेल तुम्हाला वाटत असेल, 151 जे काही वाटत असेल तुम्ही ते देऊ शकता. बरोबर? कारण तुम्ही त्यांच्या कर्मात हात घालताय. म्हणून आपल्याला काय पाहिजे, जर कर्मात हात घालतो आहे तर रिलेशनशिप क्लिअर पाहिजे. आधी काय करायचं, आपण आदान प्रदान करत होतो. तू मला कांदे दे, मी तुला बटाटे देईल, असंच होतं ना, आपला व्यवहार असाच चालायचा. तेव्हा काय व्हायचं, बॅलन्स राहायचं प्रत्येक ठिकाणी. आता काय करतोय आपण, ह्या जर आपण तुम्ही कोणाला अटुनमेंट घेत आहे किंवा कोणाकडनं रेकी हिलिंग घेत आहात तर एक नॉमिनल एनर्जी एक्सचेंज जी त्यांनी मागितली ती देऊ शकता किंवा नॉमिनल एनर्जी एक्सचेंज देणं गरजेचं आहे. तुम्ही ती एनर्जी एक्सचेंज तुमच्या परीने कुठे डोनेट करू शकता. त्या एनर्जीच्या एक्सचेंजचा तुम्ही लहान मुलांना पुस्तकं घेऊन देऊ शकता, वह्या घेऊन देऊ शकता, तुम्हाला जर गरज नसेल तर. दान करायला तर भरपूर गोष्टी आहे. अन्नदान करू शकता, तुम्ही काहीही करू शकता, फक्त इच्छा महत्वाची. तुम्ही 100, आणि मी तर हा नियम प्रत्येकाला सांगते की तुम्ही जर 100 रुपये कमवत असाल ना त्याच्यामधले तुम्ही 1 रुपयापासून दान सुरू करा. तुम्ही जेव्हा 100 रुपये कमवत आहात त्यातून 1 रुपया दान करा. 1000 कमवत असेल तर 10 रुपये दान करा आणि गरजूला करा, जिथे खरंच गरज दिसते, त्या कुटुंबाचं भागत नाही आहे त्या कोणाला तरी तुम्ही चांगल्या स्वरूपात द्या, अन्नाच्या स्वरूपात द्या. तुम्ही वह्या पुस्तकं गरजेच्या वस्तू तुम्ही देऊ शकता. मंदिरात तुम्ही एखाद्या दिवशीचा जर वाटत आहे की बाबा मंदिरात कुठे बांधकामाला गरज आहे, काही पडित मंदिर आहे किंवा ज्या काही धर्म तुमच्या धर्मानुसार, मी प्रत्येकाचं नाही, जे जे सांगते की कोणाच्या याच्यानुसार ज्या ज्या गोष्टी आहे, बरोबर, मी कुठल्या धर्मावरती बोलत नाहीये बरं. पण जर
कोणाचं जे काही गोष्टी असतील तिथे तुम्ही मदत करा ना. विटांचाच खर्च उचला. मंदिर बांधत आहे तर तुम्ही विटांचा खर्च उचलू शकता ना. तुम्ही सिमेंटचे 2 पोते तिथे दान करू शकता. करायची इच्छा पाहिजे फक्त. आणि बघा, जेव्हा आपण समोरच्याला एक छोटी गोष्ट देतो की नाही, तर त्या गोष्टी तुमच्याकडे मल्टिपल होऊन येतात. तुम्हाला फक्त पैशांच्या स्वरूपातच येत नाही, तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जीचा सर्कल भेटतो, एक चांगली मैत्रीण भेटून जाते जी तुमच्या मदतीला येईल, एक चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडते, एखादी कधीतरी वस्तूच तुमच्या घरात येऊन जाते जी तुम्ही एक्सपेक्टच नसते केलेली, जी तुम्ही एक्सपेक्टच नसते केलेली. तुम्हाला तुमच्या मनातही हा विचार नसतो की आपल्याला हे पाहिजे होत. कळतंय? तुम फक्त रेखीला अनुभवा. रेखी तुम्हाला देता देता थकणार नाही, तुम्ही घेता घेता थकाल. जेव्हा तुम्ही रेकीची प्रॅक्टिस कराल, रेकीमध्ये जगाल, ही जीवन जगण्याची कला आहे. पहिली लेवल आपल्याला शिकवते जीवन कुठल्या पद्धतीने जगायचं आहे. जेव्हा आपण पहिल्या लेवलला या पद्धतीने जीवन जगणे आपण चालू करतो आणि आपली 90 दिवसाची प्रॅक्टिस साधना करतो, आणि साधना केल्यानंतर आपली जी एनर्जी वाढवल्यानंतर जेव्हा आपण या एनर्जीचा वापर करायला सुरुवात करतो, खरंच आपण इतरांसाठी जे हित हित म्हणतात, समोरच्याच्या आयुष्यात एक सकारात्मकतेची पेरणी व्हावी हा जेव्हा विचार येतो आणि ती पेरणी तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात करता, ते मल्टिपल होऊन तुमच्याकडे येतं. फक्त मार्ग वेगळा असतो. कधी पैशांच्या स्वरूपात येतं, कधी नात्यांच्या स्वरूपात येतं. तुम्हाला जी गरज आहे ते ईश्वर देतो. तुमचे फायनान्शियल ब्लॉकेज असेल, तुम्हाला चांगले नाते नाते नसतील तर नाते भेटतात. तुम्हाला मित्रमैत्रिणी जे काही तुम्हाला पाहिजे ते भेटतात. कळतंय का? होतात ह्या गोष्टी. फक्त बिलीव्ह ठेवणं महत्वाचं आहे. असं का होईल का, मग तसं होईल का, मी हे करेल का, असं नसतं. एक विश्वास ठेवणं, सरेंडर होणं ते युनिव्हर्सकडे, पूर्णतः मी समर्पित आहे, आता तू तू माझं बघ, या भावनेनी जेव्हा आपण जातो तेव्हा नकळतरित्या सगळ्याच गोष्टी, आपण आईला सांगतो ना, आई तू तू बघून घे आता मला डब्बा कसा द्यायचा आहे, बरोबर ना? मग ती आईला आजारी पडू दे, आई झोपलेली राहू दे, आई कुठल्याही परिस्थितीत राहू दे, आई त्या मुलाचा डब्बा देते. देते ना. विचार करते का की मला आज बरं नाहीये, माझं माझं काहीतरी बिचकलेलं आहे? नाही. आई काय म्हणते, माझा मुलगा उपाशी जायला पाहिजे नाही. कारण त्यांनी सांगितलेलं असतं आई तुला बघायचं, आई तुला सांगितलं ना मी, माझा डब्बा सकाळी 9 वाजता दे. त्याच पद्धतीने ही डिवाइन मदर रेखी आपल्यासाठी काम करत असते. तेच नाही, आपले ईश्वर गुरु देखील याच पद्धतीने आपल्याला काम करत असतात. संपूर्णतः आपण जेव्हा त्याच्याकडे समर्पित होतो तेव्हा या ऊर्जा आपल्याला अधिक प्रदीर्घाने जाणवतात. येस. आता कोणाचे प्रश्न आहेत काही? हा धनश्री मॅम बोला. हे जे बॉल आपण रेकीचे तयार करणार आहोत, तर हम्म. प्रत्येक बॉल तयार करताना प्रत्येक वेळेस रेकीला आवाहन करावं नाही लागेल. केलं तरी चालेल, पण तुम्ही जर कंटिन्यू करत असाल तर मग आव्हान केलं नाही तर चालेल, पण तुम्ही वेगवेगळ्या टाइमला करत आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही स्वतःसाठी निगेटिव्हिटी काढून टाकली आणि स्वतःसाठी घेतला, मग कुटुंबाला जर वेगळ्या टाइमला देणार आहे की बाबा आता वेळ नाही, मी माझं स्वतःचं प्रोटेक्शन पहिल्यांदा घेतलंय, मग तेव्हा हम्म, तुम्ही नाही केलं. पहिल्यांदा निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची, स्वतःची एक पॉझिटिव्हिटी ग्रहण करायची, बरोबर? हा हम्म. एक स्वतःसाठी केलेला एनर्जी बॉल आहे. पण जर तुमची घाई आहे, सकाळी गडबड होते आहे, तुम्हाला वेळ मिळत नाही, मग तुम्ही दुपारी जर कुटुंबाच्या पॉझिटिव्हिटी टाकण्यासाठी दुपारी एनर्जीचा बॉल तुम्ही अर्थ हिलिंग साठी वापरता आहे, तुमच्या वाहनांना हिलिंग देण्यासाठी वापरता आहे, तेव्हा तुम्ही रेखीला कॉल करणं गरजेचं आहे. पण एकाच वेळेस जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी करता आहे तेव्हा एनर्जीचा बॉल, तेव्हा रेखीला कॉल करायची गरज नाही. तुम्ही जी साधना करताय, समजा तुम्ही ठरवलं की माझी ब्रह्ममुहूर्तावरती साधना कंप्लीट करणार, म्हणजे मी 7च्या आत माझी साधना करणार, 7 नंतर मी माझं रुटीन फॉलो करणार, तर तुम्हाला एकदाच रेकीला कॉल करायचा आहे, व्हाईट कलरच्या पिरामिड मध्ये इमॅजिन करायचं आहे, आणि पूर्ण जे आहे 7 चक्रांचं मेडिटेशन, ते आता डेली प्रॅक्टिस मी उद्या सांगते तुम्हाला की कुठल्या पद्धतीने जायचं आहे. आणि तुम्ही सेकंड लेवलला आहे तर आपल्याला तुम्हाला सेकंड लेवलला ते सिम्बॉल्स यूज करूनच करायचं आहे. आता जे सिम्बॉल्स मिळतील तुम्हाला सेकंड लेवलला, ते सिम्बॉलचा वापर करायचा, त्यांनी थोडेसे एनर्जी फास्ट होतं असं. ठीक आहे. आणि जेव्हा आपण फूड चार्जिंग असेल किंवा जे काही वॉटर चार्जिंग किंवा कुणालाही आपण रेकी देतो, म्हणजे घराला असेल सगळ्यांना प्रोटेक्शन देतो, ते झाल्यानंतर हँडवॉश करायचे की नाही केले तरी चालेल? जर दुसऱ्यांना देत आहे तेव्हा हँड वॉश करा.
फूडला वॉटरला तुम्ही जेव्हा चार्ज करत आहे तेव्हा हँडवॉश करायचे नाही. पण तुम्ही स्वतः व्यतिरिक्त हा एनर्जी बॉल टाकताना हँडवॉश नाही केले तरी चालतात. ठीक आहे, तुम्ही तो स्वतःहूनच देताय की बाबा सगळ्यांमध्ये एक स्वास्थ्य पाहिजे आहे, निरोगी आयुष्य पाहिजे आहे, प्रत्येकाला परमसुख देतो आहो, ही आपण प्रार्थना करतोय, अफर्मेशन देतोय. पण जेव्हा तुम्ही एखाद्याची हिलिंग करता आहात तेव्हा आपल्याला पहिल्यांदा त्याचे डोळे उघडण्याच्या पहिले कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे. काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही हिलिंग देत आहात तेव्हा आपल्या नाभीच्या समोर 3 वेळा कट 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 आणि डिलीट 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 हे म्हणणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. कळतंय? हो आणि त्यानंतर तुम्ही ते झाल्यानंतर त्याला डोळे उघडायला सांगायचे, त्याचे आभार मानायचे आणि मग तुम्ही हात धुवून यायचे. कळालं? हो, थँक्यू मॅडम. हे कंपल्सरी आहे हा, यात कुठेही काही हे नाही करायचं. दुसऱ्या लेवलला तर तुम्हाला ते सिम्बॉल्स मिळतील आणि त्याच्यानंतर ही प्रोसिजर सांगितलं जाईल की काय करायचं. पण फक्त डेली प्रॅक्टिस आता सुरू करा. ठीक आहे, कारण सुरू केल्यानंतर तुम्हाला ते 21 दिवसानंतर अजून तुमचे पहिले आपले ब्लॉकेजेस रिमूव्ह झाले पाहिजे. प्रत्येकाच्या मध्ये जे काही ब्लॉकेजेस आहे पहिले आपले ब्लॉकेजेस रिमूव्ह करायचे, मग आपल्या ऊर्जा वाढवायच्या आणि मग 3 महिन्यानंतर आपण इतरांना हिलिंग देऊ शकतो. येस, इथपर्यंत समजलं आहे? हो. इथे काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. नाही. येस.